कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसवर सिने स्टाईल दरोडा, वायर कापून सिग्नलवर शाल टाकून रेल्वे रोखली. 2 महिलांच्या मंगळसूत्रासह एकाचा मोबाईल लंपास. कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिने स्टाईल दरोडा टाकण्यात आला. सिग्नल वायर कापून तसेच सिग्नलवर शाल टाकून रेल्वे रोखण्यात आली. त्यानंतर थरारक असा सिने स्टाईल दरोडा टाकून चोरट्यांनी पलायन केले. 2 महिलांचे सोन्याचे दागिने व एका प्रवाशाचा मोबाईल असा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. यावेळी महिलांनी आरडाओरडा केल्याने सह्याद्री एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. मिरज ते पुणे रेल्वे मार्गावरील शेनोली स्थानकाजवळ हा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी मीना विकास ओमपती यांनी मिरज रेल्वे पोलिसात फिर्याद दिली आहे. कोल्हापूरमधून सह्याद्री एक्सप्रेस नियमित वेळेत पुण्याकडे रवाना झाली. या रेल्वेतून मीना विकास ओमपती वय वर्ष 35 राहणार मिरज व आशा नारायण पवार राहणार विश्रांतवाडी पुणे हे S3 बोगीतून तर रंजन दयानिधी साहू वय वर्ष 41 राहणार कल्याण ईस्ट ठाणे हे जनरल बोगीतून प्रवास करत होते. सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री धावत असल्याने या रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी 3 ते 4 दरोडेखोर शेनोली स्थानकाजवळ दबा धरून बसले होते. शाल गुंडाळल्याने नेमका सिग्नल मिळाला नाही. रेल्वे शेनोली स्थानकाजवळील मिरज आउटरजवळ आल्यानंतर चोरट्यांनी सिग्नल वायर कापली. ही बाब कराड रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेच्या लक्षात आली. त्यामुळे रेल्वेकडून तातडीने हालचाली करून घातपाताची शक्यता गृहीत धरून आपत्कालीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सह्याद्री एक्सप्रेसला पुढे रवाना होण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. ही बाब निदर्शनास येताच चोरट्यांनी सोबत आणलेली शाल सिग्नलवर गुंडाळली. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेसच्या पायलट व को पायलटला नेमका सिग्नल मिळाला नाही. त्यांनी शेनोली मिरज आउटरजवळ रेल्वे थांबवली. प्रवासी साखर झोपेत होते. रेल्वे थांबताच चोरट्यांनी S3 मध्ये झोपलेल्या मीना ओमपती यांचे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व आशा पवार यांच्या 5 ग्रॅम वजनाच्या मंगळसूत्राला हिसडा मारला. एका चोरट्याने जनरल बोगीतील रंजन बाहू यांचा 13,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरला. दरोडा पडल्याचे निदर्शनास येताच रेल्वेत आरडाओरडा सुरू झाली. त्यामुळे चोरट्यांनी हाती लागलेले दागिने आणि मोबाईल घेऊन अंधारात पोबारा केला. यानंतर रेल्वेवर दरोडा पडल्याची माहिती पायलटने कराड रेल्वे स्थानकाला दिली. त्यानंतर सिग्नलमध्ये दुरुस्ती करून पुन्हा सह्याद्री एक्सप्रेस पुण्याकडे रवाना करण्यात आली. याबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.